2015 मध्ये आमदारांची बेसिक सॅलरी 75,000 रुपये महिना होती, आज 1,82,000 रुपये आहे. खासदारांची बेसिक सॅलरी 50,000 रुपये महिना होती, आज 1,24,000 रुपये महिना आहे. ही फक्त त्यांची बेसिक सॅलरी आहे. जर यात अलाउन्स इन्क्लूड केला तर त्यांची सॅलरी 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. आमदार खासदारांचा पगार वाढला चांगली गोष्ट आहे, कारण महागाई वाढलेली आहे. कारण पेट्रोलची प्राइस 2015 मध्ये 60 रुपये लिटर होती, आज 104 रुपये लिटर आहे. सोनं 26,000 रुपये तोळा होतं, आज 1 लाख रुपयापेक्षा जास्त प्राइस आहे. पण साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमचे पगार वाढले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाची प्राइस वाढली का? जो कांदा 2015 मध्ये 7 रुपये किलो होता तो आज पण 7 रुपये किलोच आहे. शेतकऱ्यांचे खर्च वाढले, मजुरी वाढली, खतांचे भाव वाढले, पण त्यांची कमाई वाढली नाही. साहेब, शेतकऱ्यांना वाटत नसेल का त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेत जावं, चांगल्या घरात राहावं? आपल्या मुला मुलीचं लग्न आजच्या कंडिशन मध्ये शेतकरी कसा करतो हे त्याला एकदा जाऊन विचारा. अंबानी साहेबांना जर परवडलं नाही तर ते लगेच जिओचे रिचार्जचे प्राइस वाढवतात. मग आता माझ्या शेतकऱ्याला परवडत नाही तर त्याच्या शेतमालाचे भाव का वाढत नाही? हा त्याच्या शेतमालाला कमी भाव मिळतोय साहेब. आपला भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण त्यामध्ये शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था का आहे? आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाहीये, फक्त आम्ही कमवलेल्या शेतमालाला योग्य भाव द्या हीच अपेक्षा आहे साहेब.